भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांची अंतराळामध्ये झेप एक्सिओम 4 या मोहिमेअंतर्गत अंतराळ स्थानकाच्या दिशेने यशस्वी प्रक्षेपण। शुभांशु शुक्ला यांची ही अंतराळ झेप भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं सांगत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह देशभरातून अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव। पुणे मेट्रोच्या टप्पा 2च्या विस्तारित मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मिळाली मंजुरी। 3626 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर। भारतीय लोकशाहीतला काळा कालखंड अर्थात आणीबाणीच्या घोषणेला आज 50 वर्ष पूर्ण। देशभरामध्ये संविधान हत्या दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणीबाणीच्या काळामध्ये घटनात्मक मूल्यांची पायमल्ली झाल्याचं सांगत संविधानातल्या तत्वांना बळकटी देण्यासाठीची वचनबद्धता पंतप्रधानांनी केली व्यक्त। आणीबाणी हे काँग्रेस आणि केवळ एका व्यक्तीच्या लोकशाही विरोधी मानसिकतेचं प्रतिबिंब, मात्र देशवासियांनी काँग्रेसची हुकुमशाही उलथवून टाकली। अमित शहा। आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ मुंबईत राजभवनात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा। राज्य सरकारच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे महाराष्ट्र उद्योग आणि गुंतवणुकीत देशामध्ये प्रथम असून पुढेही कायमच राहील, मुख्यमंत्री। येत्या 3 वर्षांमध्ये $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य साध्य करत 2027 पर्यंत भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल। इराणच्या आण्विक सुविधा पूर्णपणे नेस्तनाबूत न झाल्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा व्हाईट हाऊसनं फेटाळला, मात्र अणुसंवर्धन कार्यक्रम थांबवणार नाही, इराणनं केलं स्पष्ट। आणि भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची आणखी एक सुवर्ण कामगिरी। ओस्ट्रावा गोल्डन स्नाईक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाला घातली गवसणी।